दरम्यान विशाळगड हिंसाचारातील मुख्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथकं रवाना झालेत। पुण्यातील रवींद्र पडवळ आणि कोल्हापुरातील बंडा साळुंखे यांचा शोध सुरू आहे। 14 तारखेच्या घटनेनंतर हे दोघेही फरार आहेत आणि यांच्या तपासासाठी आता पोलिसांची पथकं ही रवाना झालेली आहेत। विशाळगडावरच्या राड्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींनी गजापूर गावाला भेट दिली। यावेळचा शाहू महाराजांचा एक बनावट व्हिडिओ व्हायरल करण्यात आला। दंगलखोरांनी आमच्या कानातले दागिने काढून घेतल्याचं स्थानिक महिला शाहू महाराजांना सांगत होत्या, पण त्यावेळी प्रचंड गोंधळ असल्याने शाहू महाराजांना ऐकू येत नव्हतं। यासाठी त्यांनी कानाला हात लावले, पण महाराजांनी कान धरून माफी मागितली असं ट्विट काही जणांनी केलं। यावर आता सतेज पाटील गुन्हा दाखल करणार आहेत। भाजप प्रणित काही ट्विटर हँडल्सवर गुन्हा दाखल करणार असल्याचं सतेज पाटलांनी सांगितलं। दरम्यान व्हिडिओ मॉर्फ केल्यानंतर सतेज पाटील आणि शाहू महाराज यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही आम्ही जाणून घेतल्या। तो चुकीचा आहे। त्यावेळेस काय होतं, मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला। तिथं काय चालू होतं, सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोरजोरात बोलणं चालू होतं, ऐकू येत नव्हतं काही। तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकोनातून जरासं असं केलं, हात वर केले। तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा त्यांनी अर्थ घेतला। आपण त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो, आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो। एक खोटा व्हिडिओ भाजपच्या IT सेलनं व्हायरल केलाय, त्याच्यावर आम्ही उद्या गुन्हा दाखल करणार आहोत। कारण की त्या भगिनी सांगत होते आमच्या कानातलं सुद्धा काढून घेतलं, आणि महाराज ऐकू येण्यासाठी त्यांना मला सांगत होते परत की कानातलं सुद्धा काढून घेतलंय। आणि याचा विपर्यास करून जो खोटा पद्धतीनं त्या ठिकाणी देश पातळीवर केलेला आहे, ट्विटरवर असेल, सोशल मीडियावर, त्याच्यावर आम्ही रितसर गुन्हा दाखल करणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।